कशा ते पाप राहत नाही, उठाउठी जातात. आयशे जन्मावेली धोट होय पुनरूप चोखरे यावरी अचट आहे. जे गीतेची अक्षरे ते जे तुले या कर्णाद्वारे रिगते ते तुले होती पुरे अश्वमेधी. काय सांगितलं, जेवढे तुमचे अक्षर तुमच्या मुखातून निघतील त्याचं मनन करता, तुम्ही ध्यान करता, तितकं अश्वमेध केल्याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. ऐशी गीता धनंजय, कृष्ण सांगतायत अर्जुनाला की ऐशी गीता धनंजय, ऐकताय आणि पडताय फळे महानंदे मी भाऊ काय आहे. आता याच्यापेक्षा मी काय बोलणार आहे, त्याचे किती फळ आहे मी तुला नीती सांगितले आहे. आणि या कारणे असं परी जयाला की शास्त्र किशोर केला ते जो तुझं पुसवता आलं ते तुझ्या कामासाठी तुला सांगते, तुझ्यासाठी. आता आपल्याला तर सगळ्यांना माहीतच आहे की अर्जुनाला मोह झाला, तो युद्ध करायचं सोडून दिलं, मला नाही करायचं. हे सगळे माझ्यासमोर राहिले उभे, ते माझे गुरु बंधू, माझे शिकवण द्रोणाचार्य, माझ्या आजोबा भीष्माचार्य, हे सगळे एवढे सगळे व्यक्तिमत्व इथं समोर असताना मी युद्ध करून यांना मी काही मारणार. पण कृष्णाने त्याला तेव्हा समजावून सांगितलं, तू मारणारा कोण आहेस, तुझे काय तुझ्या मारणार तुझ्या हातात आहे, हे सगळं मी तू करणार, तू करणारच नाहीस. त्यामुळे तुला तुझं जे कर्म आहे ते तुला कर्म करावं लागेल, त्याच्या पाठीमागे तुला काही घेणं दिलं मी ते सगळं पाहणार आहे. आणि त्यामुळे तू मोहरूपी तुझं हे अस्त्रशस्त्र वापरून तू काय भेडासारखं मागं पडून जायचं नाही. तेव्हा मग अर्जुन म्हणाला की मला नाही बाकी काय ऐकायचं. आणि मग तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की याचं मोह दूर करण्यासाठी काहीतरी समजून सांगायला, त्यामुळे गीता सांगायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी सांगितलं की का तू मला गीता सांगतोस, हे दुसरे नाहीत का, धर्मराज आहे, भीम आहे, नकुल सहदेव आहे, तर मलाच का. त्यांनी सांगितलं की तुझ्याजवळ सगळं काही आहे, तू माझा अशी निश्चिम भक्त आहेस आणि तू त्या पात्रतेच आहेस, म्हणून मी तुला, अरे अर्जुना तुझ्या निमित्ते मी केला हा गीतेचा उपदेश, तू मी वेगळेपण कैसे, तुझ्या रूपाने मी तुला सांगत नाही, मी सगळ्यांना या गीतारूपी हे सगळ्यांना सांगणार आहे. ही दूध देणारी दुधी गाय आहे आणि ती तुझ्या रूपाने मी सगळ्यांना दुग्धपान करणार आहे. त्यामुळे तू स्वतःवर घेऊ नको, मी तुला निमित्त केलेले सगळ्या गोष्टीचं आणि हे सगळं मी निमित्ताने सांगणार आहे. त्यामुळे तू काय तुझं हे कर, मी तू वेगळेपणच नाही, तू माझ्यात आहे मी तुझ्यात आहे. त्याच्यामुळं त्या वेगळेपणाने अरे अर्जुना जे मी देवी लक्ष्मीने सांगे या प्रेमाची सुख, जे हां ते तर आहे, पण जे सुख न सांगे मी लक्ष्मीशी, ते जे प्रेम न दिले लक्ष्मीशी ते सप्रेम दिले तुझ्याशी. तुला अरे तुझ्या इतकी माझी भक्ती आहे की मला काही दुसरं दिसतच नाही तुझ्याशिवाय, आणि मला करमत आहे. तू माझा भक्त आहे, आपल्या अनेक जन्मापासून आपली संगती आहे, पण ते तू विसरलास, पण मी विसरलो नाही. मी प्रत्येक जन्मात तुझी आठवण केली. आणि मग असे उपदेश करता करता याला पार्थाला खूप हे झाल्यासारखं, तर तो देवा तू नाही काहीच सांगू नको, देवा तुझे नामचे आम्हा भेट भय आणि जवळ पाठी गोठी सांगे सर्व. देवा मला नाही काहीच सांगू नको, आपलं पहिल्यासारखं आपण वागायचं, आपण भेटायचं, बोलायचं, गप्पा गोष्टी करायच्या आणि मागचं राहिले पुढचं होणारे ह्या गोष्टी सांगून आपण एकमेकाला हसवायचं, खेळायचं. मला ह्या बंधनात ह्या याच्यामध्ये पाडूच नाही, मला काही युद्ध करायचं नाही आणि मला ते सगळ्या याच्यामध्ये पडायचं नाही. तेव्हा अर्जुनाने कृष्णाने सांगितलं की तू कोण आहेस, स्वतःला तू स्वतः युद्ध करणार आहेस का. आणि मग त्यांनी सांगितलं सर्व धर्म परित्याज्य मामकम शरणं व्रज, तू काय कर, सगळं तुझं जे व्यथा काय असतं, व्यथा समस्या त्या सगळ्या सोडून दे आणि तू फक्त माझ्यावर राहून माझ्याकडे ये, मी तुझ्या सगळं सोडतो, तू काहीच त्याची काळजी करायची. सर्व धर्म परित्याज्य मामकम शरणं व्रज. आणि मग मी आल्यानंतर मी तुझे सगळं कर्म कार्य सगळं करतो, त्याच्यामुळे तू काही त्याच्यामध्ये तू मी करतो हे असं काही समजू नको. आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा गीतेमध्ये सांगता की सर्व कार्यकर्ता, आता ह्या गीतेमध्ये सांगितलं की तुम्ही
गीता हा शब्द, गीता ज्ञानेश्वरी, गीता गीता म्हणता हरती सर्व चिंता. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी जो उच्चारी त्याचे तो भवसागर तारुण. म्हणजे कसं आहे की ज्ञानेश्वरी इतकी ग्रेट आहे ही गीता. जेव्हा गीता 5,000 वर्षापूर्वी बाप झोपलं तर काय हां भाऊला म्हणते 5,000 वर्षापूर्वी गीता लिहिली आणि त्याच्यानंतर 5,000 वर्षांनी ज्ञानेश्वरी केली. आता ज्ञानेश्वरी कसं आहे, गीतेमध्ये आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे, पण ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते गीतेमध्ये नाही. कारण एका श्लोकाच्या 200, 300 वेळामध्ये विश्लेषण केलेलं आहे आणि काय नाही सांगितलं त्याच्यामध्ये. मूळ जन्माला कसं येतं, त्याच्यापासून त्याचा संसार कसा होतो, त्याचा शेवट कसं होतं, एकदमभूत त्याच्यामध्ये वर्णन केलं आहे. जग कसं काय त्याचं नाही, पण गीतेमध्ये कसं उपदेश केलेला श्लोक आहे. आता गीतेचे श्लोक 700 आणि ज्ञानेश्वरी 9,000 कसं कुठे. पण ज्ञानेश्वराने ही ज्ञानेश्वरी वाचून आपल्याला जीवन कसं जगायचं, आपण ह्या भूसागरातून ह्या संसारातून कसं आपण पार पाडायचं हे त्यांनी सांगितलं. संसार त्यांनी सोडायचा सांगितलेला नाही. संसारसुद्धा एकदम योग्य पद्धतीने संसार करायचा. पण संसार करताना नामस्मरण घ्यायचं, ज्ञानेश्वरीचं नामस्मरण करायचं, गीतेचं नामस्मरण करायचं. आता आपणच संसार करतो का, आपण म्हणतो हे संसार बा आपल्याला कशात वेळ मिळत नाही, नामस्मरण. संसार काय देव करत नाहीत का, संत करत नाहीत का, त्यांनाही संसार आहेत ना. पण त्यांच्या संसारात आणि आपल्या संसारात थोडा वेगळे. देवाचा संताचा संसार तो शांत पद्धतीने समाधीकडे नेणार आहे आणि आपला संसारातून स्वार्थाकडे नेणार. इतका स्वार्थ तुम्ही विचार. त्याचं कसं बरं झालं, तो कसं आहे, ते तसं आहे, त्याला इतकं झालं, मला का नाही. नुसतं स्वार्थ आणि नुसतं अहंभाव, नुसतं क्लेश, असा सगळा असा संसार आहे. आता तुम्ही संसार जर व्यवस्थित, आता म्हणून काय करतं, संताचा संसार कसा आहे, तो समाधीकडे नव्हतो, शांततेत नव्हतो. आणि म्हणून आणि आपल्याला संतांच्या संसारामध्ये कसं आहे, शांती आहे सगळी, आणि आपल्या संसारामध्ये सगळे क्लेश आहे, दुःख आहे, आणि आपण हाताने ओढून घेतलेलं. संसारात तुम्ही जर केलं ना, तर आता तुकाराम महाराजांनी नाही केला का, समजा त्यांच्यात ते काही दारिद्र्य नव्हतं त्यांच्याकडे, ते खूप मोठी ही होती, पण दुष्काळ पडल्यामुळे त्यांनी सगळं धान्य वगैरे वाटून टाकलं. घरात ठेवलं तर लोकांना उपकार केल्यावर लोक अपकार करतात. जे तुकाराम महाराजांनी धान्य ठेवलं तर घरी खायला, ते लोकांनी घरातून शिरून नेलं. आता ते काय दारिद्र्य होते का. आता लोकांचं सांगण्याचं कसं आहे, तुकाराम महाराजांची बायको अन्न करून मिळेल. कशी अन्न करून मिळेल, त्यांच्या घरात यांनी सगळ्या गावातल्या लोकांना अन्न वाटलं आणि उरलेले जे ठेवलं होतं घरी ते लोकांनी नेलं. मग अन्न करून मारायचे. ते गरीब नव्हते, ते अन्न करणं इतकी त्यांची पैसे खूप मोठे होते, सावकार होते. ते सावकारकी त्यांनी जेव्हा देवाचं वेळ लागलं तर सावकारकीचे त्यांनी वह्या त्या इंद्रायणीमध्ये नेऊन बुडवल्या. गाडी भरली आणि गेले, आणि ते कोणाकडे काय आहे कोणाकडे नाही. पण आपले कीर्तनकार वगैरे एवढं भयानक दृश्य सांगतात, विचित्र वाटतं ते काही काही गोष्टी. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगितलं त्या माणसात आपल्याला असं वाटतं, अरे बाबा तुकाराम महाराज मग एवढं देवदेव करते ते, आणि इतकी दशा होती त्यांची वाईट, मग कशाला देवदेव करायचं. ते तर रात्रंदिवस त्याच्यात होते, भंडारा जा इकडं जायचे. पण त्याच्यानंतर तुकाराम महाराजांना काय झालं, संसाराचं वीट आलं. लोक काय त्यांचं कीर्तन ऐकून किंवा काही होऊन त्यांच्यात बिलकुलसुद्धा बदल होत नव्हता. मग त्यांनी सांगितलं की आपल्याला लोकात राहायचं नाही, आपल्याला एकांतात राहायचं. म्हणून ते एकांतात जेव्हा गेले तेव्हा त्यांनी गाथा ते लोकात होते, कीर्तन करत होते, प्रवचन करत होते, तेव्हा मात्र ते काहीच करू शकले नाही, अभंग. पण गाथा त्यांनी जेव्हा एकांतात गेले तेव्हा. म्हणून माणसाने काय करायचं, संसार बी करायचा, पण एकांतात सुद्धा थोडासा काळ घालायचा. एकांतात तुम्ही असं नाही म्हणत की सोडून द्या मग निवांत बसा, असं. सर्व कार्य करता हरिबोला गाता, हरिबोला गाता, सर्व कार्य करता हरिबोला. सगळं कार्य करताना तुम्ही हरिबोलायचं. आणि हरी बोलायला काही लागतं का, आता समजा लिखाणी त्याला वेळ लागतो हा, पण तुमच्या वाचेत जर तुम्ही सतत नाम ठेवलं, सतत चालता बोलता, त्याला वेळ द्यावा लागत नाही. तुमच्या काम करताच तुम्ही ते सगळं करू शकता. आता नुकता बस, आता तुम्ही एखाद्याने बोला, आता तुम्ही लिहिता, ते लिहिणे, आता मी बाप्पू तुम्ही म्हणता माझ्यावर आलं लिहिताना तुम्ही असं समजा समोर माणूस आलं लिहिता, तर तुमचं त्याच्यात इतकं चित्त लागत नाही. ते कसं तुम्ही जर नुसते रामकृष्ण राम राम असं जर सवय जर लावली शरीरात,
तुम्ही कोणाशी बोला, चालता बोलता तुमचे अक्षर जप करायचा नाही. आता जप करायला हात कोणाचे चांगले राहिले, बोटं गळून जाते, एकदा माळ ओढली, दोनदा माळ ओढली. त्याच्यामुळे तसं नाही करायचं. अखंड अशी सवय लागली आपल्या श्वासोश्वासाबरोबर नाम आहे. असा श्वास घेतला की राम, असा श्वास, असं करायला पाहिजे. हे जप, हे माळ घेणं, हे करणं, हे काही योग्य. त्याला तर तुम्हाला वेळ द्या. आपण म्हणतो जप करायला वेळ मिळतो. अरे कशाला पाहिजे वेळ? वेळच घेऊ नका, देऊ बी नका. चालता बोलता करा ना जप. हां, जप तप कर्म क्रिया नियम ज्ञानदेवा मौन जप माळा अंतरे धरुणी श्री हरी जपे सदा. त्यांनी अंतरातच माळ धरली होती. ते माळ तर बसतच नव्हते, असं येते. आणि शेवटी चालता बोलता त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागेल की जप फक्त तुमच्या मनामध्ये गीता गीता आता घेऊन याच्यातच सांगितले ना की तुम्ही म्हणजे गीतेचे अक्षर चौपटी होतानी तर उठाउठी फळेची पाप, उठाउठी पाप पळून जातात तुम्ही गीतेचे. किती सोपा आणि सुटसुटीत परमार्थ आहे. आता काय पूर्वीसारखं यज्ञ ह्या मोठे हे असं काहीच नाही. सगळं म्हणजे तुमचं इतकं सोपं करून ठेवलेलं आहे. आता तुम्ही तेच आपलं संत आहे काय ते मार्ग दावणी गेले आणि दयानिधी संत ते त्याचे वाटे चालू जातात न पुढे पुढे कुणी टाकून ठेवायचे. आपले संतच आपल्याला मार्ग दाखवून गेलेले आहेत ना. त्यामुळे आपण जर परमार्थ करत असेल ना तर त्याच्यामध्ये आपलं श्रेय काही, आपलं अजिबात श्रेय नाही. आपल्याला ते मार्ग दावून गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला फक्त करायचे हरिओ, फक्त कार्य करायचं, देव करायचं, देवाला विसरायचं नाही. आणि म्हणून ही जी आजपर्यंत जी आलेली आपली ताकद आहे, आज इथपर्यंत आला सप्ताह. आता आपला किती सप्ताह फुललेला आहे. आता त्याच्यात आहे का कमी? कशाचीच कमी नाही. की आपण केलेले नाम जप, कष्ट आले, आडवे आलं, काही विघ्न आले, सगळं आलं तरी पण आपण ते सोडलं नाही ना. आपण नामस्मरण सोडलं नाही, त्याचं हा एवढं मोठं फळ आपल्याला मिळतं. म्हणून ते नामस्मरण करता का बंद करायचं का? नाही, आता नाही, आता काही नाही. आता मला माझ्यावर आलीच माझ्यावर आलीच नाही. मला येऊन देत नाही. मला ती बला बिला आपल्याला तिकडे वार चालली ती कोणावर होती तुला चुकून काही नाही जप बीप काही नाही. काय ऐकता का काम मी ऐकलेलं जप करायचा मौनाने करायचं. वेळ नाही ना तुम्हाला संसारात, वेळ असताना करा ना. आता तुमच्यासारखं एका कोपऱ्याला बसले ना तर वड्याला माळी. आता बापूला 100 वर्ष शेतात जावं लागतं, पळायचं, उसाला पाणी द्यायचं, सर्व कार्यकर्ते त्याच्यामुळेच ते करायचंय ना. बसून मग आपण होतो आपल्याला वेळ नाही, वेळ कसं घ्यायचं असते आपल्या जपमाळा अंतर ठरवली. त्याच्यामुळे ते तसं जप करा. आता काकांचं काय आपले बसले समजा आता करा आपलं रामकृष्णारी पुढे जायचंच नाही, ऑफिसला नाही, शेतात नाही, पुढे तर तुमच्यासारखा येते येते बसून जप करा. पण बापूसारखा दोघात भाव म्हणजे भेद सांगितला नाही. तेल पळायचं कष्ट करायचं. सकाळी गहू पडला का, पाऊस आला होता, उडाला का, गेला का, तुम्हाला आहे का तशी? मग त्याप्रमाणे त्यांनी जप करायचं. गाडीला किक मारली की रामकृष्ण रामकृष्ण वामन भाऊ शेतात गेलं की वामन भाऊ रामकृष्ण हरी. पाणी सुटलं रामकृष्ण चालूच असतं माझं. काही वेळ नाही करायचा. जेव्हा सांगते ते बरोबर काय चाललं पाहिजे हे कृष्ण जेव्हा राधेला सोडून गोकुळात जायला लागले, मथुरेला झाले, तेव्हा ते म्हणले की बासरी तुझ्याजवळ ठेव म्हणजे तुला माझी आठवण येईल. ती म्हणली कृष्ण बासरीला बघूच तर मग आठवण. अहो माझ्या हृदयात तुम्ही सतत बसलेले, हृदया मंदिरी मी तुम्हाला ठेवलेलं आहे, तुम्हाला आठवण करायची गरज नाही. आठवण कोणाची करतात? जे आपल्या त्याच्यावर प्रेम असतं, त्याच्या जवळ असतं, त्याची आठवण. पण माझ्या हृदय मंदिरात तुम्हाला बसवलेलं म्हणजे आठवणीची काय हे करायची. आणि लोक कसं सांगतात, आता लोक म्हणतात संत संत संतांची काय, त्या संताच्या सानिध्यात गेल्याशिवाय बी संत करतात. तद्विती परिपाते परकृष्ण शेवे. आता ते कसं आहे, तुम्ही संताच्या संगतीत जा, मग तिथं काय करा, त्यांना परिप्रश्न विचार, त्यांची सेवा करायची, त्यांच्या अंतराने बसायचं. त्यांचाही प्रोटोकॉल असते एक प्रकारचा. नाही तर तुम्ही जायचं संताच्या मांडीला मांडी बसून म्हणून आहे नाही. तिथंही तुम्ही त्यांचं कसे कार्य करतात, काय त्यांची सांगण्याची पद्धत. आणि मग ते काय करतात तुम्हाला उपदेशी ते ज्ञानम तत्वदर्शन. मग त्या ज्ञान सांगतात तुम्हाला आणि मग त्या ज्ञानात तत्वदर्शन सांगतात. मग ते तुम्ही समजून घ्यायचं त्यांच्या सानिध्यात राहिल्या.
आणि मग तुम्हाला कळतं. एक दिवस भगवानगडावर गेला तर परत लगेच चला 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 आपल्या अशाने विज्ञान मिळेल. हां, तुमच्या मनाला शांती होती, देवाचं दर्शन होतं, पण जे तुमचा हेतू साध्य करायला जाणार असाल की आपल्याला त्यांच्यापासून काही मिळतं आहे का, काही घ्यायचं आहे का, तर तुम्हाला संतांच्या सानिध्यातच राहा. संतांची संगती तुम्हाला राहिल्याशिवाय कोणत्याच गोष्टी मिळत नाही. म्हणून कृष्णाने काय सांगितलं की अरे तुझ्यावर खूप जीव आहे, तू अशी अवहेलना करू नको त्या गोष्टी. आता एकदा काय झालं होतं, श्रीकृष्णाला असं वाटलं की मी अर्जुनाचे खूप प्रेम करतो, पण ह्याचं माझ्यावर प्रेम आहे. आता आपण एखाद्या माणसात खूप प्रेम करतो, मुलगा असो, नातू असो किंवा जाऊ, पण आपल्याला सांगते की कधी आपण इतकं जीवपाठ प्रेम करतो त्याचं आपलं प्रेम आहे का बरोबर. तर कृष्णाला शंका आली की माझं प्रेम आहे का अर्जुनाचं. म्हणून असं युद्ध संपलं होतं आणि ते असे सगळे त्या टेंटमध्ये त्याला काय म्हणतात तंबूमध्ये गेले होते सगळे. आणि अर्जुन त्याच्या लाईनने झोपले, पण झोपलं होतं अर्जुन, शांत झोपले होते. कृष्ण गेले आणि पार्थाच्या जवळ बसले. तर ते निहाळले होते की काय बरं याच्यामध्ये काय विशेषता आहे की मला याच्यावर इतकं प्रेम आहे. आता बाकीचे सगळे झोपलेले होते म्हणून विचार करत बसले. पण जेव्हा त्याचा शेला बाजूला गेला तर कृष्णाने असं ओढून अंगावर घालायला गेला. तर अर्जुनाचा रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणत कृष्ण कृष्ण कृष्ण. आणि मग कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते पाण्याचे थेंब अर्जुनाच्या गालावर पडले आणि डोळे उघडून पाहिले. काय देवा, काय केशव. मग त्यांना परिस्थिती आली, अरे मी जितकं प्रेम करते ना तितकंच हा माझ्यावर प्रेम करतो. म्हणजे कसं परिस्थिती आल्यानंतर माणसाला काय काय माणसं असतात एखाद्या माणसावर खूप प्रेम करतं आणि कसं झालं खूप प्रेम बी कोणाला करू. त्यांनी जर आपल्याला प्रेम केलं नाही ना, आपल्याला कळलं ना, त्याची इतकं दुःखच नाही. म्हणून कोणती गोष्ट सम प्रमाणात करावं. करता का तुम्ही दिवाळी प्रेम इतकं नाही लयच प्रेम करते नाही नाही वहिनी, खरं प्रेम फक्त देवावरच करावं, फक्त देवावर. आता कमी करू. आता कमी करा बरं का. जास्त ज्यांना जास्त प्रेम करू नका. कशाच नवरानी बायकोचं बायकोला अरे देवा प्रेम सुख दे ते कृष्णाने त्याच्यावर प्रेम करा, तो तुम्हाला प्रेम देईल. त्याच्याशिवाय कुणीही प्रेम देणार नाही, त्याच्याशिवाय तुमचं काही पण उपयोग नाही आहे त्याचा. आणि कसं आहे माणसाला आयुष्यात हा पैसा तर मिळवणार, पैशाशिवाय कोणतीही गोष्ट खरं आहे का. आपण म्हणतो काय पैसा मिळायच्या नादात नाही, सात्विक संपत्ती तुम्ही मिळवलीच पाहिजे. कारण पैशाशिवाय तुमचं काहीच होत नाही. तुमचे हौस मौज मोठेपणा देवसुद्धा पैशाशिवाय घडत नाही. पण ती संपत्ती कशी पाहिजे, सात्विक पाहिजे. माणसाच्या आयुष्यात 6 गुण पाहिजे आणि त्याचा कसा उपयोग करून घेतला पाहिजे. एक संपत्ती, एक संतती, एक संगती, एक स्वभाव, एक सेवा आणि एक स्वास्थ्य. 6 गोष्टी. तर पैसा तर पाहिजे, संपत्ती पाहिजे, पण ती कशी संपत्ती पाहिजे, सात्विक पाहिजे. आपण कष्टातून आपल्या उद्योगातून आणि मग द्यायचं असतो तो देतो. उद्योगाच्या निमिषे भडसे, उद्योगाचे नि भडसे, हा उद्योगाच्या नि भडसे नाही उद्योगाच्या निमिषे आणि तुम्हाला जर मग त्या तुम्ही उद्योग. आता माणूस काय म्हणतो, अरे त्यांनी एक छोटंसं दुकान टाकलं होतं, द्यायचं असलं देवाला ना, तर काय मिळवलं त्यांनी, खूप मिळवलं. पण ते सात्विक जण असताना त्याला मिळत चालतं. कोणते छोट्याशा उद्योग आहेत. अहो कोणाची पानटपरी असेल, कोणाचे वडापावचे दुकान असेल, त्याच्यावर सुद्धा खूप मिळतं. पण ते सात्विक संपत्ती मिळवलेली असते आणि त्याचा उपयोग करतात. आणि मग संपत्ती आणखीनही जीव देतो. कोणाला देतो, आधमाला खूप संपत्ती देतो. तो काय म्हणतो, तर हा संपत्तीचा कसा उपयोग करतो मला पाहिजे. आधमाला संपत्ती खूप देतो आणि मग तो कशातच होतो, त्याला साठवायचंच पडतं. मग शास्त्री महाराजांच्या भाषेत बोलायचं, देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन देता है तो चमड़ी उधाड़ के देता है. मग मागता मग घाई नाही, मग चमडी फाडून काढून देतो. अरे तुला संपत्ती दिली होती, त्याचा तू विनियोग करशील, तू याच्याने तर तू साठवून गोडा. अहो एका न्यायाधीशाने गेल्या वर्षी एका मुख्यमंत्र्याची केस घेतली. त्या न्यायाधीशाला इतके पैसे दिले होते, तर त्याचं काय झालं, त्याचं गोडाऊनमध्ये हे टाकले
पोलीस पुढे आता दिल्लीला घटना घडलेली. आणि मग त्यांना सांगितलं त्यांच्यावर धाड पडायला, तर त्यांनी काय म्हणजे शॉर्ट सर्किट धावते सगळे पैसे जा. आणि ती केस केजरीवालची होती, जयदेश केजरीवालची. इतका पैसा होता त्याच्यावर केस लढून त्याला जेलमध्ये, ते न्यायाधीशाने खोटं नाही दिलं. आणि मग आता काय केलं, चमडी फाड केली उपयोग नाही काय, सगळं शॉर्ट सर्किट त्याचे पैसे जातात. म्हणजे त्या संपत्तीचं काय, मग 7वी संपत्ती आपल्यासाठी, आपल्याला जितकी लागते ना तितकी मिळावं. आपली त्याच्यामध्ये आपली पुढची पिढी व्यवस्थित त्यांनाही कळायला पाहिजे, त्यांनी बी पुढं मिळावी संपत्ती. सात्विक संपत्ती सुख देते. हा मग सुख देते ना. मग ह्या आदम संपत्ती काय करते, दुःख देते. आणि ज्या माणसाला अशी मिळालेली संपत्ती त्याला अजिबात सुख नाही, तो झोपत नाही, तो त्याच्या पैशाच्या गादीवर झोपतो, तो खाली सगळे आवाजच नाही ठेवलं. आणि मग आता मोठ्याने काय असं डोका काय करणार. आणि शास्त्री मला सांगतात असतात की जो पैशावाला खूप आहे ना, तो गाडीतून उतरतो ना, तर त्याचे आणि त्याचा ड्रायव्हर असतो ना, ते एकदम ताईत. पण हा नुसता चिंतित होता आता या पैशाचं काय पुढे काय, म्हणून ते काही उपयोगच आहे. म्हणून देवाने जितकं आपल्याला आवश्यक आहे, आपला त्याचा संसार होणे, आपली मुलावर सुखी होते. आणि पुढचं मुलं टाकायचं ना, ते करतीलच त्यांचे ते सुखी राहतील. आता एक पाटील होता गावातला, आणि खूप श्रीमंत होता, आणि त्यांचे 7 पिढ्या बसतील एवढं त्यांनी साठवलेलं. आता तो वाड्याच्या दारात बसला, आणि एक भविष्यकाळ त्याच्या दारातून चालला. त्यांनी सांगितलं, बघितलं असतं, बोलवलं पाटला, बसलं, काय करतात, काय नाही म्हणे, अशी ज्योतिष वगैरे सांगत फिरतो. तेवढी ज्योतिष माझं सांगा म्हणजे काय पाहायचं तुम्हाला. पाटील तुम्ही एवढे श्रीमंत आहे, तुमचं भविष्य पाहायची गरज काय, 7 पिढ्याला बसेल इतकं तुमच्याकडे. 7 पिढ्या पुरते, 7 पिढ्या हा 7 आणि 8वीचं काही सांगत नाही. जे तेव्हापासून पाटील झुरायला लागला, पाण्याची बाटली की 7 पिढ्या बसू का, तिला 8वीचं काय होईल, 8वीचं काय मारा झुरतोय ना त्यो. आता घरातले म्हणायला लागले, बाई चांगले त्याला जेवत होते, खात होते, पित होते. बायको बी बोलली, पाटील तुम्हाला काय काय तुला काय सांगू. मग त्यांनी सगळी विचार केला, पाटलाला झालं तरी काय, पोरं बी म्हणले बाबा काय बाबा असे इतके चांगले होते. मग त्यांनी एक दिवस रडायला, काय झालं, पुढे त्रास दिला. काय नाही म्हणजे मी जे मिळवलं ना ते 7व्या पिढीपर्यंत, 8वीचं काय. देवा म्हणजे तुम्हाला काय करायचे बाबा त्या 8व्या पिढीचं, ते आम्ही बघून घेऊ ना, आम्हाला सोडा ना. तुम्ही किती दिवस काय म्हणता, आयुष्य झालंय 90 वर्षाचं, 10 वर्ष राहिले हिशोबाने. आणि घडी घडी काळ्याची पाया अजूनही किती अवकाश आहे तुमच्या जवळ बसलेला ना. काय तुम्ही काय तुमच्या 10 वर्ष 15 वर्ष तुमच्या हातात ते काय, आता जातात तर पत्ता नाही लागायचा. ते आपल्या शेजारीच असतं, मृत्यू आपल्या शेजारीच. कोणी मध्ये खाताना मेला, पिताना मेला, झोपताना मेला, बोलता बोलता मेला, तो सतत जवळ झपाटलंय, वेळ संपली की झपाट. आणि इतकं माहिती असून सुद्धा लोक किती वेळासाठी करतात. घरं बांधतात, कोटीचे 10 कोटीचे बाथरूम, 1 कोटीचे. अहो मेल्यावर ते मला दारात आंघोळ घालायला, त्याला बाथरूम मध्ये आंघोळ घालीत नाही. कोणी घातलेलं ऐकलं का, त्याला घराच्या बाहेर. आणि हे त्याला कळतंय की मी एक दिवस जाणार आहे. सगळं हौस किती, मौज किती. आणि हे आपल्याला सगळ्यांना सुद्धा कळतं की आपला मृत्यू अटळ आहे, तो येणारच. जन्मात किती हौस असते, किती हव्यास, किती हव्याशा पोटी याचं खायचं, त्याचं खायचं, याचं करायचं, त्याचं करायचं. माणसाने तुम्हाला सांगते आयुष्यात ऐकलं येतं का, गावाचे सत्ते आले, गावाच्या काही योजना आली किंवा आता काय त्याची बचत झाली, आपला सत्ता आला, पैसे नाही. तुम्हाला सांगते गावाचं, देवाचं आणि भावाचं कधीच खाऊ नये. या 3 गोष्टीचे पाप इतके फेडावं लागतात की गावाचं, देवाचं आणि भावाचं हे कधीच खायचं. कारण तो भाव असतो ना, तोही आपल्या बरोबर आपल्या बापाने, आई बापाने त्याला जन्म घातलेला, तो बोली गेली. आणि त्याच्यामुळे काय करायचं नाही वाचून दाखवली ना, अर्थ दाखवली मग काय करायचं आपल्याला. आणि मग कसं असतं गावात, आणि खाऊ नये, खात नसतील लोक, मला नाही म्हणायचं, पण एखादी योजना आली खाणाऱ्याची हाता काय याची मजाची म्हणजे त्याचं खाणंच दिसतं. एखाद्याला तिथं सुविधा
आपल्या गावात सुविधा याकडे नव्हतं का त्याची म्हणजे आता किती खातोय म्हणजे किती माणसाच्या मनाची काय ही झालेली बघा. त्याच्यामुळे कसं आहे प्रेमाने संसार करा, आनंदाने करा, नामस्मरण करा, मित्रमैत्रिणी जमा करा, त्यांच्याशी हसा खेळा, देवाला जा शक्य झालं तर, नाही झालं ज्याला चालणं होत नाही त्या ठाईचं बैसुनी करा, एक चित्तावली अनंताळा आणि नामस्मरण सतत करत राहा. आणखी किती 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 सांगितलं मला पावसाची भीती वाटत कारण माझ्या बेबी जावा वगैरे भिजल्या तर मग त्याला काय माझ्या आणि त्या कापूचं होतं. नाही पाऊस जरी आला तरी आम्ही इथंच थांबतो. आता तुम्ही इथं बरं मग मशीन काय त्याला तुम्ही भिजल्या माईक पुढे घ्या म्हणजे आम्हाला काय घ्यायचं ऐकायला नाही आलं का तुम्हाला? मी बोलते ते येतंय का? थोडं पुढं करा थोडं फक्त थोडं पुढं व्हा. बोलताना इकडे तिकडे बस तोंड करू नका तुम्ही. मग इकडे नको बघ तुमच्याकडनं बघतच नाही. ते मला तिकडे भीती वाटते बघायची. हा? भाऊ आले तर आता नाही भाऊ मी यायच्या अगोदर बसलेले इथं प्रवचन आहे इथं प्रवचन म्हणून. डॉक्टर कलेक्शन पैसे चला बघा. मग त्याच्यासाठी त्यांनी सांगितले की जप करा, तप करा आणि नामस्मरण सतत करा. नामस्मरणाशिवाय कोणत्याही गोष्टीचं काहीही फळ मिळत नाही. आणि तुम्ही प्रेमाने करा. चित्त नाही ना आम्ही ते होतं. तुम्ही नुसतं नाम मी सांगितलं तुम्ही म्हणलं की त्यांनी सांगितलं आपल्याला नाम घ्यायचं काही नाही. त्याचं चित्त जर त्याच्यात नसेल ना काळीचं सुद्धा फळ मिळत नाही. आणि तुमचं चित्त धरून तुम्ही 5 वेळा जरी नाव घेतलं ना प्रेमानं तर त्याचं फळ मिळालं त्याचं असेल. आणि यांनी सांगितलं आता तुम्हाला संपत्तीचं सांगितलं. आता संतती कशी पाहिजे, संतती झाल्या ना त्याला कसं वाढवायचं, त्याला कोणाची संगत लागते. संततीला संगतीची फार मूल्य असते. कारण मुलगा मोठा झाला 10, 15, 20 वर्ष झाला की त्याची संगत काय हे तुम्ही पाहिलं पाहिजे. तर ती संगत सात्विक पाहिजे, सात्विकाची. नाहीतर पिणारे खाणारे आणि मग आपला मुलगा वायाला जातो. त्याकडे सुद्धा आपलं लक्ष पाहिजे. जितकं आपण नामस्मरण करतो जितकं जे आपण हे करतो तितकंच आपल्या मुलांच्याकडे सुद्धा ते तरुण होईपर्यंत आणि कधीपर्यंत त्यांच्याकडे लक्ष पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्या संगती तर संगती कोणाची पाहिजे हे तर आहे. त्याच्यानंतर आपला स्वभाव कसा आहे. तुम्ही परमार्थ करताना तुमचा स्वभाव शांत झाला पाहिजे. तुमच्या मनामध्ये सात्विक भाव आले पाहिजे. परमार्थ कोणाविषयी ती मूवी आहे ना ती कोणत्याही जीवाचा मत्सर करायचा अजिबात करायचं नाही. हेवा करायला कोणी कोणाकडं आलं कोणाकडं नसलं तरी त्याला टेंगल नाही करायची की त्याच्या घरात काहीच नाही आणि आपल्याकडे किती हे असं करायचं नाही. कोण त्याचं असा स्वभाव करायचा. आणि परमार्थ करायचं म्हणून आपण स्वास्थ्य पण चांगलं पाहिजे. स्वास्थ्य जर नसेल तर तुम्ही काय परमार्थ करा. आता हे आमचं माझं याचं स्वास्थ्य चांगलं आम्ही नाही मग काय जोपर्यंत केलं तोपर्यंत केलं. आता पुढे परमार्थ म्हणजे गोव्या म्हणजे 3-4 तास बसणं होईल ना तर त्याच्यामुळे आपलं शरीर सुद्धा स्वास्थ्य पाहिजे. शरीराचं स्वास्थ्य मिळालं पाहिजे. आणि परत सेवा. आता आपण आपल्या घरी वडीलधाऱ्यांची सेवा करतो. आपण त्यांना घरात ठेवायचं पुजत झिजत उपाशी हे डाळणा करून आणि इकडं आपण परमार्थ करायचं त्याचं काय बळ मिळत नाही. आई वडिलांच्या सेवेतच बळ सांगितलं. तुम्हाला जर आई वडिलांवर प्रेम असेल खरोखर आणि प्रेम नसेल तरी करा. ज्यांना आई वडील आहेत इतके भाग्यवान आहेत आता सध्याच्या आपल्या गेले पण मनाला असं पाहिजे आपल्या मनाला शिकवलं पाहिजे. आई वडिलांची सेवा केली का तुम्हाला काहीच करावं लागतं. तेच आपले देव त्यांची सेवा त्याने जिंकले नाही सकल तीर्थाची दुरे जे का माता पितरे त्या सेवेसी तर माता पिता. आता एक तर तुम्हाला सांगते ना एक माणूस काय करायचा आहे बाय काय करतात. हे माणूस जे तीर्थाला निघते गाड्या झाले की भरते पंढरपूरला जाते आमक ढमक करते तर काय म्हणते काय नाही बाबा इतक्या वेळा पंढरपूरला घेते जेवतात कोणते बाबा नाही. अरे कसा मागवतो तू जर तुझ्या आई वडील तिष्ठितोस त्यांना अन्न पाणी लाथाने त्यांना ताटवतं त्यांना तुम्ही काय मुळावर आलात आम्हाला देवाला जायचे आम्हाला गावाला जायचे आम्हाला लग्नाला जायचे आणि तुमचं करायचं तुम्ही मुळावर आलात हे त्याला मला विठ्ठल बाप्पा म्हणतात. अरे ते विठ्ठल पुंडलिकासाठी तिथं आलाय पंढरपूरला की जो आई वडिलांची सेवा करीत होता त्याच्यासाठी आलेला आहे.
आणि तुम्ही तुमचे आई वडिलांना त्रास द्यायचा, त्यांची सेवा नाही करायची. इकडे देव दुकाने कसं म्हणून बघ देव मिळत नाही, कशाने देव मिळत नाही. देव बाजाराचा फलत नाही, त्याच्याने देव मिळणार नाही. त्याच्यासाठी सांगायचं म्हणजे आई वडीलच आहे. आता पार्वतीने काय केलं होतं, महादेवाला विचारलं होतं की तुम्हाला खुलभर दूध जर वाहिलं किंवा तुम्हाला मंदिरभर जर दूध वाहिलं तर तुम्ही संतुष्ट होतात. आता आपल्याकडे दुधाची कहाणी की पाऊस येत नव्हता एका गावाला, म्हणून सांगितलं की सगळ्यांनी म्हणे मंदिरात दूध आणून घाला सगळ्यांनी, आणि मंदिर भरलं की पाऊस आहे. जे उठलं ते लेकरं बाळ घरात रडते, म्हातारा माणूस आहे, आजारी माणूस, तुम्हाला दूध नाही देत, हे ने मंदिरात, हे ने. एक म्हातारी होती आणि तिने काय केलं, आपल्या यांची जनाबाईसारखी म्हातारी होती घरात, वाकडी झालेली पार. ती म्हणली तसं नाही करायचं, नाताला पाजायचं, लेकाला पाजायचं, सुनाला मला बी घ्यायचं, मी तीर्थ देवाला ठेवणार, चुलीला अर्पण करणार आणि मग मी मंदिर येणार. सगळं झाल्यावर तरी फुलभर दूध घेतलं एवढंसं वाट आणि ती मंदिरात गेली. मंदिरात गेली की तिने टाकल्याबरोबर मंदिराचं ते गाभारा सगळे लागले पाहायला. ते म्हणजे अरे एवढंसं का, ते म्हणजे सगळ्या संतुष्ट करून आणलं ना. तुम्ही आलात आणि बुक्याने हायकडे हेडाडी ते कल्पतरूचे आराम आहे ते. तर आपण फक्त कुंपडाने फिरायचं, फक्त काठून फिरायचं, बाजूने बाजूने बाजूने, आणि त्याचा थोडंफार असते त्याला आस्वाद घ्यायचा. आपण तर काही ते म्हणतंय का त्याच्यामध्ये आतमध्ये शिरून आणि मग ते त्याचा सगळा लाभ घ्यायला होय आपण इतके. आणि आपल्याला येते का काय काय सांगतात त्या याच्यामध्ये, आणि आपण आपल्याला ते घ्यायचं बी नाही. आपण कसं आहे, आपल्याला व्यवहारात लागते तेवढंच ज्ञानेश्वरीचा गीताचा उपयोग करायचा. आपल्याला काय हिमालयात जायचं आहे, आपल्याला एखाद्या साधूच्या आश्रम, आपल्या जीवनात आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच ज्ञानेश्वरीचं गीता. गीता कसं आहे, गीता नाव नाही, गीता नाम विख्यात, सर्व वाङ्मयाचे मथित, सगळ्या वाङ्मयाचं मथित आहे गीता. गीता म्हणजे फार ग्रेट आहे. ज्ञानेश्वरी गीता काय, नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. त्याची कुणी आजकाल सगळ्या गोष्टी सगळ्यांचं त्याच्यावर टीका केलेली किंवा लिहिलेली, टीका म्हणजे लिहिलेली, पण ज्ञानेश्वरीवर कुणीच काय केलं. गीता तरी लिहिलेली लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना, आणखीन विनोबाबांनी तरी त्याच्यावर थोडंसं तरी टिप्पणी केलेली, पण ज्ञानेश्वरीवर कुणी केलेली. ज्ञानेश्वरी म्हणजे फार ग्रेट. त्याच्यामध्ये काय, त्या ज्ञानेश्वरीला नुसता आपण स्पर्श केला. आता एखादं काय होतं, आणि ज्ञानेश्वरी घरात आणून ठेवल्या, अरे तुम्ही घरात आणून ठेवली तर त्याचं वाचन करा, नुसतं डोकं ठेवायचं त्याच्यावर पाय पडून टिकलं नाही. ज्ञानेश्वरी ठेवली आणि देवाला ठेवली, देवाचे पाय पडायचं, ज्ञानेश्वरीचे पाय पडायचं आणि निघायचं. तुम्ही त्याच्या सवडीने 2 तरी बाब्या तुम्ही वाचल्या, ते बी भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. हरी कृपा करीत आहे. आणि त्यांनी सांगितलेलं नाही की तुम्ही ग्रंथ पाठ करा आणि त्या वव्या पाठ करा आणि ते सगळ्यांना दाखवा. एक तरी वव्या, एकच वव्या आणि तो अनुभव तुमच्या जीवाला सगळ्या वव्या पाठ करायच्या, ग्रंथ पाठ काही केलं, काही अवघड परमार्थ सांगितलं काहीच सांगितलं, फक्त नाम जप.